Maths 1, Chapter 3, Arithmetic Progression. Student, today we are going to learn some of the first n terms of an AP. Before start our lecture, I want to tell a story about the great mathematician Johann Friedrich Karl Gauss. Gauss was just 10 years old at that time. One day, his teacher asked a problem in the class. What was the problem? Do you know? The problem was to find the sum of all the natural numbers from 1 to 100. From 1 to 100. Gauss immediately replied that the answer is 5050. Gauss immediately replied that the answer is 5050. One method of doing this is to add all this number as usual. म्हणजेच बघा या ठिकाणी एक मेथड कोणती आहे 1 ते 100 अंकांची बेरीज करण्यासाठी. तर आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक नंबर ॲड करत गेल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळू शकतं. बट इट इज टू लेंदी. परंतु ही मेथड कशी आहे? लेंदी आहे. हाऊ डीड ही डू दिस विथिन 5 सेकंड. परंतु गाऊसने हे उत्तर 5 सेकंदांच्या आतमध्येच त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. व्हेन देअर व्हेअर नायदर कॉम्प्युटर्स नॉर कॅल्क्युलेटर्स. त्यावेळी मोबाईल, कॉम्प्युटर्स, कॅल्क्युलेटर वगैरे काही नव्हतं. कॅन यू गिव्ह द आयडिया बिहाइंड दिस? कार्ल गाऊस explained his quick addition method. He wrote S is equal to number in increasing orders. 1 ते 100 अंकांची बेरीज सांगितलेले आहेत. ते सर्व अंक त्याने इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिले. आणि नेक्स्ट स्टेपला पुन्हा त्याने काय केलं बघा, नंबर्स इन डिक्रीजिंग ऑर्डर. तेच नंबर त्याने 1 ते 100 अंक डिक्रीजिंग ऑर्डरने लावले, म्हणजे उतरत्या क्रमाने. आता या दोघांची त्याने काय केली, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांची ॲडिशन केली. S प्लस S 2S, 1 प्लस 100 101, 2 प्लस 99 101, 3 प्लस 98 101 आणि 100 प्लस 1 101. द सम ऑफ ईच पेअर इज 101. दिस सम ऑकर्स 100 टाइम्स. So 101 into 100. Therefore 2S is equal to 10,100. Therefore S is equal to 10,100 divided by 2. That is 5050. The teacher appreciated his work. Now using this method of Gauss, let us find sum of n terms of an AP. On page number 69, sum of first n terms of an AP. Arithmetic progression दिलेली आहे बघा, आपण घेतलेली आहे A, A plus D, A plus 2D, A plus 3D and last term आपण घेतलेले A plus n minus 1 into D. In this progression, A is first term, D means common difference, and let us write the sum of first n term as Sn. Sum of first n terms as Sn. So Sn is equal to first term A plus second term A plus D plus last terms आपण ह्या लिहिलेल्या आहेत. Reversing the terms and rewriting the expression again. Then Sn is equal to, हे रिवर्स करायच्या टर्म म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर. आणि या दोन्हीची पुन्हा काय केली, ऑन ॲडिंग Sn प्लस Sn 2Sn, A प्लस n मायनस 1 इंटू D, A प्लस D प्लस A प्लस n मायनस 2 इंटू D अँड A प्लस n मायनस 2 इंटू D प्लस A प्लस D अँड लास्ट A प्लस n मायनस 1 इंटू D प्लस A. So 2Sn is equal to A plus A 2A plus n minus 1 into D. या सर्वांचे ॲडिशन जर आपण बघितले तर काय येणार आहे ती
टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी आणि किती टाईम्स असणार आहे ती एन टाईम्स. सो टू एस एन इज इक्वल टू एन टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. कारण एन टाईम्स आहे म्हणून काय येणार आहे, या दोघांचा गुणाकार या ठिकाणी येणार आहे. देअरफॉर एस एन इज इक्वल टू एन बाय टू इंटू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आणि हा आपला कशाचा फॉर्म्युला आहे, एस एन, सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन ए पी. From derivation of the formula for the sum of first n terms of an AP, we get Sn is equal to n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d. Let us find one more formula for sum of first n terms. म्हणजे यावरूनच आता आणखीन एक आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. हा एस एनचा आपल्याला एक फॉर्म्युला मिळालेला आहेच, आणखीन एक आपण आता फाइंड आउट करायचं आहे. एस एन इज इक्वल टू टू ए मीन्स आपण काय लिहू शकतो बघा, ए प्लस ए. सो एन बाय टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. एस एन इज इक्वल टू एन बाय टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी मीन्स टी एन. हा टी एनचा फॉर्म्युला आहे. सो एस एन इज इक्वल टू एन बाय टू ए प्लस टी एन. सो एस एन इज इक्वल टू एन बाय टू, ए मीन्स फर्स्ट टर्म that is T1, so T1 plus Tn, or Sn is equal to n by 2. T1 means first term A and Tn means last term L. या पद्धतीने आपल्याला हे दोन फॉर्म्युले मिळालेले आहेत. त्याचंच हे काय आहे, रूपांतर आहे ए प्लस एल. हे तीनही फॉर्म्युले आपण लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल सोडवायचे आहेत. Practice set 3.3 example number 1. First term and common difference of an AP are 6 and 3 respectively. Find S27. First term and common difference आपल्याला दिलेला आहे 6 and 3. So A is equal to 6 and D is equal to 3. And S27 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ॲक्टिव्हिटी बेस एक्झाम्पल आहे. आपल्याला ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे आणि हे बॉक्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. सो एस एन इज इक्वल टू एन बाय टू. आता हा फॉर्म्युलाच आहे या ठिकाणी. या पहिल्या बॉक्समध्ये काय येईल बघा, एस एन इज इक्वल टू एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. त्यामुळे इथे येईल आपल्याला 2a. S27 एनची व्हॅल्यू किती आहे 27. सो 27 बाय 2 2 इंटू ए. 2a means 2 into a. 2 into a ची व्हॅल्यू 6 आहे. 2 into 6 12 प्लस 27 मायनस 1 इंटू डी. डीची व्हॅल्यू काय येईल सांगा इथे 3. सो 27 बाय 2 इंटू, आता हे सगळं कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं आणि जे काय आन्सर येईल ते या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे. 27 मायनस 1 26 इंटू 3 78 प्लस 12 90. आता 2 ने इथे 90ला काय होणार, डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळाले 45. सो 27 इंटू 45 1215. अशा पद्धतीचं उदाहरण आपल्याला 2 मार्कांना पेपरमध्ये विचारलं जातं. सेकंड एक्झाम्पल बघा, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. म्हणजेच पहिल्या आपल्याला 123 इव्हन नॅचरल नंबर्सची म्हणजे सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे. द इवन नॅचरल नंबर्स सोल्युशन बघा काय येईल, द इवन नॅचरल नंबर्स आर. Even natural number starts from 2, next 4, 6, 8 and so on. आता हा सिक्वेन्स आपल्याला काय आहे सांगा, ए पी आहे. द अबोव सिक्वेन्स इज एन ए पी. सो ए इज इक्वल टू 2. 2 means first term
या ठिकाणी a मीन्स फर्स्ट टर्म, देअरफॉर a इज इक्वल टू 2 अँड कॉमन डिफरन्स d t2 मायनस t1 4 मायनस 2 इज इक्वल टू 2 आणि इवन नॅचरल नंबर असल्यामुळे काय असणार आहे, प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधलं डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे आणि तो किती आहे, 2 आहे. आणि n आपल्याला फर्स्ट 123 नंबरचीच आपल्याला ॲडिशन म्हणजे घ्यायची आहे. सो n इज इक्वल टू 123. आता आपला एस एनचा फॉर्म्युला, कारण आपल्याला सम घ्यायची आहे. सो एस एन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. nची व्हॅल्यू 123, aची व्हॅल्यू 2 अँड डीची व्हॅल्यूसुद्धा 2 आहे. आपल्याकडे सर्व व्हॅल्यूज अवेलेबल आहेत. सो 123 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a मीन्स 2 इंटू a मीन्स 2 प्लस n-1, nची व्हॅल्यू 123 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू 2 ब्रॅकेट कंप्लीट. 123 अपॉन 2 इथे लगेच डिवाईड करायचं नाही आहे आपल्याला, कारण अजून आपल्याला ह्या ब्रॅकेट कंप्लीट सॉल्व करायचं आहे. तो पहिला करून घेऊया. 2 इंटू 2 4 प्लस 123 मायनस 1 122 इंटू 2. सो 123 अपॉन 2. बऱ्याच वेळा आपण काय करतो, 4 आणि 122ची ॲडिशन पहिल्यांदा करतो. तसं नाही आहे, तर पहिला मल्टिप्लिकेशन पूर्ण करायचं आहे. सो 4 प्लस 122 इंटू 244 123 अपॉन 2 ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 248. आता हे 2 काय होतील, 2ने इथे डिवाईड करूया. 123 2ने डिवाईड केल्यानंतर 1 2 2 4 जार 8 124 123 इंटू 124. आता याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 15,252. So the answer is the sum of first 123 even natural numbers is 15,252. पुन्हा आपण जरा ओव्हरलुक करूयात उदाहरण. बघा, इवन नॅचरल नंबर्स आपण लिहिले, त्यानंतर एची व्हॅल्यू, डी आणि एनची व्हॅल्यू आपण लिहिल्या, एस एनचा फॉर्म्युला लिहिला, त्यामध्ये ह्या सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला त्याची सम मिळालेली आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण एस एनचा हा फॉर्म्युला वापरला. हा फॉर्म्युला का नाही वापरला, तर या ठिकाणी फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहिती पाहिजे आपल्याला. मग फर्स्ट टर्म आपल्याला माहिती आहे, लास्ट टर्म माहिती आहे का, नाही आहे, म्हणून आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केलेला आहे. एक्झाम्पल नंबर 3, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 350. Solution is the even numbers between 1 and 350 are. आता इवन नंबर्स बिटवीन 1 and 350 म्हणजेच या सिक्वेन्समध्ये 1 येणार नाही आहे, 350सुद्धा येणार नाहीत, बिकॉज इन बिटवीन म्हणजे या दोघांच्या मध्ये असणारे अंक लिहायचे, तेही कोणते, इव्हन म्हणजे सम असणारे. म्हणजे काय येईल सांगा, 2, फर्स्ट नंबर येईल 2, सेकंड 4, नेक्स्ट 6 अँड सो ऑन अप टू 350 घ्यायचं नाही आहे. मग त्याच्या प्रिवियस येणार नंबर कोणता, 349, पण तो इव्हन नाही आहे. सो 348 म्हणजे आपल्याला काय सिक्वेन्स मिळाला, 2 4 6 अप टू 348.
which is an AP. And here A is equal to 2 means first term. D, common difference, T2 minus T1, 4 minus 2 is equal to 2. So D is equal to 2. And 348 last term है, so Tn is equal to 348. आता आपल्याला या सर्वांची सम फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे एस एनचा आपल्याकडे, तर एस एन इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1 इंटू डी. सो एनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, एन माहिती नाही आहे आणि एन माहिती नाही आहे आणि एस एनसुद्धा नाही आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आपण एस एनचा डायरेक्ट आता वापरू शकत नाही आहे. त्यासाठी आपल्याला काय पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल, एनची व्हॅल्यू काढावी लागेल. एनची व्हॅल्यू काढल्यानंतरच आपल्याला एस एनचा फॉर्म्युला वापरता येईल. सो एनची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल, या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण हेच फॉर्म्युले फक्त बघितलेले आहेत, एस एन अँड टी एन. म्हणजे आपल्याला टी एनचा फॉर्म्युला वापरावा लागेल, त्यातून एनची व्हॅल्यू काढायची आणि एनची व्हॅल्यू मिळाल्यानंतर मग एस एनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग आता आपण सुरुवातीला टी एनचा फॉर्म्युला वापरूयात. सो टी एन इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. टी एन आपल्याला माहिती आहे किती आहे, 348 इज इक्वल टू ए 2 n-1 एनची व्हॅल्यू काढायची आहे, -1 इंटू डीची व्हॅल्यूसुद्धा किती आहे 2. सो 348 इज इक्वल टू 2 प्लस 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार, 2n-2 इंटू 1 2. देअरफॉर 348 प्लस आहेत ते काय होणार, +2 आणि -2 हे दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील. देअरफॉर 2n फक्त शिल्लक राहील. सो 348 साईड चेंज केल्यानंतर 2 डिवाइड होतील इज इक्वल टू n. 2ने आता डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळेल 1 7 अँड 4 174. देअरफॉर n इज इक्वल टू 174. ही आपल्याला एनची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच आपण टी एनचा फॉर्म्युला वापरून एन फाइंड आउट केला. आता आपण एस एनचा फॉर्म्युला हा वापरूयात. सो एस एन इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1 इंटू डी. किंवा तुम्ही हा फॉर्म्युलासुद्धा वापरू शकता, एस एन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस Tn. या फॉर्म्युल्याने सुद्धा उत्तर येईल याही, मात्र हा थोडासा लेंदी होईल कारण आता आपल्याला या ठिकाणी Tn माहिती आहे आणि फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म माहिती आहे, म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरूयात. एनची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 174/2. T1 मीन्स 2 आणि Tn मीन्स 348. T1 मीन्स A 2 आणि Tn मीन्स 348. सो 174/2 ह्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 350. सो 174/2 इंटू 350. 2ने डिवाइड केल्यानंतर काय मिळेल या ठिकाणी बघा आपल्याला 175 अँड 174 इंटू 175 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल उत्तर 30,450. ही व्हॅल्यू कशाची आहे, एस एन मीन्स 174, एस 174. सो एस 174 इज इक्वल टू 30,450. Therefore, the sum of all
even numbers between 1 and 350 is 30,450. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला एस एनचा फॉर्म्युला वापरूनच सम फाइंड आउट करायची होती, मात्र एनची व्हॅल्यू त्या ठिकाणी नव्हती, म्हणून आपण टी एनचा फॉर्म्युला वापरून एन पहिल्यांदा काढून घेतला आणि मग एस एनचा फॉर्म्युला वापरून सम ऑफ ऑल इवन नंबर्स काढून घेतलेली आहे. या पद्धतीने पुस्तकातसुद्धा तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स आहेत दिलेली, तीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत. तीही तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा. थँक्यू.